संदर्भात घेण्यात आलेला निर्णय दिलासादायक आहे। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे। काय सांगाल एकंदरीत? स्वागतार्ह बाब आहे, कारण की ही कर्जमाफीचीच वाट शेतकरी बघत होता आणि ती आज करण्यात आलेली आहे। जे शेतकरी रेग्युलर पैसे भरतात त्यांनासुद्धा 50,000 प्रोत्साहनपर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये कायम टीका होत होती की ही योजना बंद करण्यात येईल, सरकार दिवाळखोरीत आहे। लाडक्या बहिणीसुद्धा योजना सुरू राहील हे आता सरकारने डिक्लेअर केलेलं आहे। विविध जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये नारपार आहे, गोदावरी प्रकल्प आहे, रस्त्यांचे प्रकल्प आहे, रेल्वेचे प्रकल्प आहे किंवा तुमचे MIDC आहे, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, शिक्षणाचा विषय आहे, बाहेर देशातले येणाऱ्या शिक्षकांचा विषय, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि विरोधकांचे तोंड बंद झालेले आहे। लाडकी बहीण योजना संदर्भात देखील भरीव आर्थिक तरतूद आहे ती करण्यात देखील येणार आहे। हो, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी डिक्लेअरच केलेलं आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं की भरीव अशी तरतूद केलेली आहे आणि ही योजना बंद होणार नाही अशी खात्री त्यांनी दिलेली आहे। सर, पाहायला जर गेलं तर कामोठे एक विभाग आहे आणि त्या ठिकाणी गेले 4 वर्षापासूनच पाण्यासाठी तिथल्या शहरी भागामध्ये पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो तिथल्या स्थानिक लोकांना। आणि अनेकदा त्यांनी सिडकोमध्ये निवेदने दिले, परंतु त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आहे। मला त्याच्यातलं माहीत नाही, कारण की हा जर शहरी विषयातला विषय असेल तर तो UDकडे येईल, पण तरीसुद्धा आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर तसे असेल तर उद्याच त्याची खात्री करण्यात येईल। आणि दुसरा प्रश्न जर पाहायला गेलं तर तिथले स्थानिक जे आमदार आहेत ते प्रशांत ठाकूर आहेत, BJPचेच आहेत, परंतु वारंवार ते त्यांच्याकडे पण गेलेले, परंतु कुठलाही प्रश्न अजून सुटलेला नाहीत। हा नगरविकासचा विषय आहे, पण तरीसुद्धा आपल्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री म्हणून मी त्याच्याकडे लक्ष करेन। विशेष जर पाहायला गेलं तर पाणीपुरवठा म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत। आणि विशेष जर पाहायला गेलं तर आज अर्थसंकल्प जो मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला आहे त्याच्यावर दिलासादायक शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफी मिळालेली आहे असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन संतोष खडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।